अंजली म्हणते मी आता झोपते आहे. अर्जुन म्हणतो ठीक आहे, आज झोप पण उद्या नाही. तो स्मित हास्य करत म्हणाला. अंजली म्हणते ओह, झोपा आता माझ्या जळक्या नवऱ्या. अर्जुन म्हणतो मी जळका नाही. अंजली म्हणते हो हो अगदीच नाही. मग ते दोघे झोपले. सकाळी ते दोघे शांत झोपले होते. थोड्या वेळाने नेहमीप्रमाणे अंजली आधी उठली आणि अर्जुननं उठवलं. मग दोघं अंघोळ करून कपडे बदलून खाली आले. मोलकरीण म्हणते सर आणि अंजली, हा घ्या तुमचा नाश्ता, या लवकर खा. अंजली म्हणते अरे वा, खूप छान दिसतोय. आज खास डिश कशासाठी काकू? मोलकरीण म्हणते अरे रे, आज म्हणजे खरंच विसरलीस का? नाटक करत अंजली म्हणते काय, आज काय आहे? मला माहीत नाही. ती पण नाटक करते. अर्जुन थोडा नाराज झाला. मोलकरीण म्हणते अंजली, आपल्या गोड नवऱ्याचा आज वाढदिवस आहे आणि तू विसरलीस? अंजली म्हणते अरे आज याचा वाढदिवस आहे का? सॉरी विसरले मी. फक्त वाढदिवसच ना, असं काय लक्षात ठेवायचं? खोटं नाटक करत तिने अजिबात त्याला विश केलं नाही. तिला माहीत होता आज त्याचा वाढदिवस आहे, पण ती त्याची खिल्ली उडवत होती. अर्जुन म्हणतो हो हो बरोबर, फक्त वाढदिवसच आहे. ठीक आहे चला आता नाश्ता करू. मग ते नाश्ता करून ऑफिसला गेले. अर्जुन खूप नाराज झाला कारण अंजलीने त्याला शुभेच्छा दिल्या नाहीत. कंपनीत पोहोचल्यावर अंजली आधी ऑफिसमध्ये गेली, काम करू लागली. अर्जुनशी अजिबात बोलली नाही. अर्जुन तिच्याकडे आला पण तिने त्याला दुर्लक्ष केलं. मग दोघांनी एकमेकांकडे लक्ष न देता आपापलं काम सुरू ठेवलं. थोड्या वेळाने अंजली कोणाशी तरी फोनवर बोलत होती लपून. अर्जुनने ते पाहिलं. ही कोणाशी इतकं गुपचूप बोलतेय? तो विनीतच असेल का? त्याने मनात विचार केला. तो तिच्याजवळ गेला आणि विचारलं, कोणाशी बोलत होतीस? ती थोडी घाबरली आणि लगेच कॉल कट केला. अंजली म्हणते काही नाही, माझ्या एका जुन्या मैत्रिणीशी बोलत होते. अर्जुन म्हणते ओह खरंच? मग मी विचारल्यावर एवढी घाबरलीस कशाला? अंजली म्हणते ते कारण तू अचानक आलास ना, म्हणून मी घाबरले. ठीक आहे मी जाते आता. अर्जुन म्हणतो अंजली, तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? अंजली म्हणते काय? नाही रे. अर्जुन म्हणतो मग काय, की तुला कोणी दुसरा आवडतोय? अंजली म्हणते काय अर्जुन? नाही. अर्जुन म्हणतो हो नक्की, म्हणूनच तू मला सकाळपासून दुर्लक्ष करते आहेस. अंजली म्हणते ओह, आता तू माझ्यावरच शंका घेतोयस? ठीक आहे, मला कळलं, तुला माझ्यावर भरोसा नाही. तुला फक्त तुझ्या रंजनावरच विश्वास आहे. मी जाते. अर्जुन म्हणतो काय? नाही अंजली, मी फक्त सॉरी. अंजली म्हणते ठीक आहे, मी आज लवकर घरी जाते, मला कोणाला भेटायचं आहे. अर्जुन म्हणतो कोणाला? अंजली म्हणते का, पुन्हा शंका घेतोयस का? अर्जुन म्हणतो नाही नाही अंजली. ठीक आहे जा. मग ते दोघं पुन्हा कामाला लागले. अंजली मनात म्हणते माझा बिचारा नवरा, सॉरी असं बोलल्याबद्दल, पण रात्रीपर्यंत असंच राहावं लागेल. ती लवकर घरी गेली. अर्जुन खूपच उदास झाला. त्याला काहीच समजत नव्हतं काय चाललंय. घरी अंजलीचा फोन वाजला. अरे हा विनीत, आता कशाला फोन करतोय? तिने कॉल उचलला. अंजली म्हणते हॅलो विनीत. हॅलो अंजली. काय आहे विनीत? विनीत म्हणतो अरे तू कुठं आहेस आत्ता? आज दिसलीस नाहीस. अंजली म्हणते अरे मी घरी आले, वैयक्तिक कारण होतं म्हणून. विनीत म्हणतो हो ठीक आहे, मग उद्या तुला वेळ आहे का? अंजली म्हणते उद्या? उद्या विकेंड आहे का? विनीत म्हणतो मी तुला लंचसाठी बोलावतोय, येशील का? अंजली म्हणते हो हो चालेल येईन. विनीत म्हणतो मग ठीक आहे बाय. अंजली म्हणते बाय. कॉल संपला. तो मला लंचसाठी का बोलावतोय? अरे हो कदाचित वेलकम पार्टी असेल. ठीक आहे, आता जे करते त्यावर लक्ष देऊया. तिने मोलकरणीच्या मदतीने त्याची रूम सजवायला सुरुवात केली. मोलकरीण म्हणते अंजली, तू त्याला काही सांगितलं का याबद्दल? अंजली म्हणते मी नाही, सरप्राईज आहे, पण मी त्याला दिवसभर इग्नोर केल्यामुळे तो खूप उदास आहे. मोलकरीण म्हणते काही होत नाही अंजली, तो हे सगळं पाहिल ना तर नक्कीच खुश होईल. चल आता आपलं काम पूर्ण करूया. अंजली म्हणते हो काकू. अर्जुनचं काम संपलं आणि तो घरी निघाला. अंजली घरी नसल्यामुळे त्याला खूप एकटेपणा वाटत होता. तो घरी पोहोचला. अंजली हळू आवाजात म्हणते काकू तो आला, तयार होऊया. त्याने दार उघडला आणि दोघांनी मिळून जोरात म्हटलं हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू. अर्जुन थक्क झाला. अर्जुन म्हणतो काय, काय आहे हे? अंजली म्हणते हॅपी बर्थडे माझ्या गोड नवऱ्या. मोलकरीण म्हणते वाढदिवसाच्या शुभेच्छा. अर्जुन शॉकमध्ये म्हणतो थँक्यू सगळ्यांना. अंजली म्हणते आणि सॉरी दिवसभर तुला टाळलं, पण हेच सरप्राईज होतं. अर्जुन म्हणतो म्हणजे तू मुद्दाम मला इग्नोर केलं? आणि काकू तुम्ही पण? मोलकरीण म्हणते हीच आयडिया होती तिची.
मग त्याने सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट केलं आणि नंतर ते रूममध्ये आले. अंजली म्हणते, मी माझ्या नवऱ्याचा वाढदिवस कसा विसरीन? अर्जुन म्हणतो, धन्यवाद. पण मग तू कोणाशी बोलत होतीस दिवसभर? अंजली म्हणते, अरे ते काकू होत्या, त्या बोलावत होत्या सजावट करायला. सॉरी सगळ्यासाठी अर्जुन. अर्जुन म्हणतो, नाही, मलाच सॉरी म्हणायचं आहे तुझ्यावर शंका घेतल्याबद्दल. अंजली म्हणते, ठीक आहे, आता खुश आहेस ना? अर्जुन म्हणतो, नाही. अंजली म्हणते, का? अर्जुन म्हणतो, तू मला गिफ्टच नाही दिलं. अंजली म्हणते, अरे रे, पण मी सगळं सजवलं, केक बनवला, ते पुरेसं नाही का? अर्जुन म्हणतो, नाही. अंजली म्हणते, मग काय हवं तुला? अर्जुन म्हणतो, एक किस. अंजली म्हणते, काय? अर्जुन म्हणतो, काय वेड्यासारखं करतेस? गिफ्ट म्हणून किस हवी मला. अंजली म्हणते, ठीक आहे, देईन. मग हॅपी? अर्जुन म्हणतो, हो. तिने त्याला किस केलं. अंजली म्हणते, ठीक आहे, आता झालं ना? अर्जुन म्हणतो, नाही. अंजली म्हणते, काय? अरे देवा. अर्जुन म्हणतो, तू पण ना पागल आहेस. तो कपडे बदलून तिच्याजवळ बसला. अंजली म्हणते, हो अर्जुन, उद्या विनीतने मला लंचला बोलावलंय. वेलकम पार्टी असेल बहुतेक. मला जावं का? अर्जुन म्हणतो, हो जा. अंजली म्हणते, धन्यवाद, पण तू घरी असशील, तुला कंटाळा येईल का? अर्जुन म्हणतो, काही होत नाही, पण लवकर परत ये. अंजली म्हणते, ठीक आहे ठीक आहे. अर्जुन म्हणतो, मग आपली किस पूर्ण करूया का? अंजली म्हणते, काय? अरे ती आधीच झाली ना. अर्जुन म्हणतो, नाही, ती सडन होती. अंजली म्हणते, नाही, आता झोपूया. अचानक अर्जुनने तिला घट्ट पकडलं आणि जोरात किस केलं, पूर्ण ओढीने. इकडे रंजनाच्या रूममध्ये ती विनीतला मेसेज करत होती. विनीत म्हणतो, ती म्हणाली की उद्या येईन. रंजना म्हणते, ठीक आहे, हीच संधी आहे. विनीत म्हणतो, ओके मॅडम, उद्या मेसेज करतो. रंजना म्हणते, ठीक आहे. रंजना मनात म्हणते, अंजली, उद्या तुझं सगळं संपेल. उद्या बघ तू. सकाळ. दोघे उठले आणि आपापल्या नेहमीच्या गोष्टी उरकल्या. आज वीकेंड असल्याने ते घरीच होते. अचानक अंजलीला आठवलं की विनीतने तिला लंचसाठी बोलावलं होतं. अंजली म्हणते, अर्जुन, मी विसरले होते. आज विनीतने मला लंचला बोलावलं आहे. अर्जुन म्हणतो, हो, मग तयार हो आणि जा. उशीर होईल नाही तर. अंजली म्हणते, पण अर्जुन, तू इथे एकटाच राहशील, चालेल ना तुला? अर्जुन म्हणतो, हो चालेल, मला खूप कामं आहेत करायला. अंजली म्हणते, ठीक आहे. अर्जुन म्हणतो, पण लवकर परत ये हां. अंजली म्हणते, हो हो. ती तयार झाली आणि खाली आली. रंजनाने ते पाहिलं आणि लगेच विनीतला मेसेज केला. रंजना म्हणते, ती येते, नीट सांभाळ, आधीच शंका घेऊ नकोस, समजलं? विनीत म्हणतो, ठीक मॅडम, मी सांभाळतो, काळजी करू नका. रंजना म्हणते, जर तिने पळण्याचा प्रयत्न केला तर संपवून टाक, काही काळजी करू नकोस, आई सांभाळेल सगळं. विनीत म्हणतो, ठीक आहे मॅडम, झाल्यावर मेसेज करतो. रंजना म्हणते, ठीक. अंजली, आता तू संपली. माझ्या माणसाची खेळतेस, तुला माझी ताकद दाखवते, ती मनात म्हणाली. अर्जुन म्हणतो, मी तुला सोडून देतो अंजली. अंजली म्हणते, नको अर्जुन, मी बसने जाईन. अर्जुन म्हणतो, पण. अंजली म्हणते, काही पण नाही, जा आणि तुझं काम कर, मी लवकर येते हं. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, सुरक्षित जा. आणि हो, कुठल्या हॉटेलात जाणार आहेस? अंजली म्हणते, सांगायचं राहिलंच, स्काय हॉटेल आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, जा मग. ती बस स्टॉपवर गेली. बस पकडून हॉटेलमध्ये पोहोचली. अर्जुनच्या घरी तो आपलं काम करत होता आणि कधी झोपला ते कळलंच नाही. रंजना म्हणते, हीच वेळ आहे त्याच्याशी बोलायची. ती वर गेली आणि दार ठोठावलं. कोणी उत्तर दिलं नाही. तिने दार उघडला आणि पाहिलं की अर्जुन झोपलेला. ती त्याच्याजवळ गेली आणि त्याला हात लावायचा प्रयत्न केला. अचानक त्याने तिचा हात पकडला. अर्जुन म्हणतो, काय करतेस तू? इथे का आलीस? मी सांगितलं होतं ना इथे येऊ नकोस. रंजना म्हणते, मी. अर्जुन, मला सॉरी म्हणायचं आहे. हो, मी तुला धोका दिला, पण अजूनही तूच माझ्या मनात आहेस. पण तू तिच्याशी लग्न केलंस का अर्जुन? अर्जुन म्हणतो, हो, मी तिच्याशी लग्न केलं कारण मी तिच्यावर प्रेम करतो. तुझे काय प्रॉब्लेम आहे? तुला सांगितलं ना, आपल्यातलं सगळं संपलं आहे, आता बाहेर जा. रंजना म्हणते, अर्जुन म्हणतो, मी सांगितलं ना, बाहेर. ती दाराबाहेर गेली. मी इतक्या लवकर हार मानणार नाही अर्जुन, अजून वेळ आहे, मी पुन्हा येईन. ती मनात विचार करत निघून गेली. हॉटेलमध्ये विनीत म्हणतो, अंजली, इथे ये. अंजली म्हणते, हाय विनीत. विनीत म्हणतो, इथे बस. अंजली म्हणते, ठीक आहे, पण बाकी सगळे कुठे आहेत? विनीत म्हणतो, कोण? अंजली म्हणते, आपले कोवर्कर्स. तू त्यांनाही बोलावलं नाहीस? विनीत म्हणतो, नाही. का? मी फक्त तुला बोलावलं आहे. अंजली म्हणते, ओह, मला वाटलं वेलकम पार्टी आहे. विनीत म्हणतो, हो. मग तुला नॉन कम्फर्टेबल वाटते का? अंजली म्हणते, नाही, ठीक आहे. विनीत म्हणतो, मग काही खायला ऑर्डर करूया? काय घेणार? विनीत म्हणतो, ठीक आहे, मग हे घेऊ. वाईन चालेल का? अंजली म्हणते, हो चालेल. मग त्यांनी खाणं मागवलं. खाल्लं. कामाबद्दल, मित्रांबद्दल गप्पा मारल्या.
इकडे घरी अर्जुन खाली जेवायला आला. मोलकरीणने जेवण टेबलावर ठेवले आणि अर्जुन व रंजनाला बोलावलं. दोघेही बसले, पण अर्जुनने रंजनाकडे लक्षच दिलं नाही. थोड्या वेळाने त्यांनी जेवण संपवलं. हात धुवून हॉलमध्ये आले. अर्जुन सोफ्यावर बसला. रंजनाही त्याच्या मागे आली. ती बोलायचा प्रयत्न करत होती, पण तो काही बोलला नाही. थोडा वेळ गेला. ती अजून का नाही आली? मी फोन करू का? नाही. येईल ती. अजून थोडा वेळ थांबतो. अर्जुन मनात विचार करत होता. रंजना त्याच्याजवळ आली आणि त्याचा हात पकडला. रंजना म्हणते, अर्जुन प्लीज माझ्याशी बोल ना. प्लीज, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. खरंच अर्जुन, आय लव्ह यू. अर्जुनने तिचा हात सोडला. अर्जुन म्हणतो, रंजना मी तुला सांगितलं होतं ना, आता माझं लग्न झालंय. असं करू नकोस. मी तुझ्यावर प्रेम करत नाही आता. रंजना म्हणते, अर्जुन एक संधी दे ना मला. तो तिला उत्तरही देत नव्हता. अचानक तिचा फोन वाजला. टेबलवर होता. त्याने ते कॉल पाहिले. विनीतचे होते. तिने फोन घेतला आणि बाहेर निघून गेली. अर्जुन मनात म्हणतो, विनीत का तिला कॉल करतोय? तो तर पार्टीत आहे आता. मी चुकून काही पाहिलं असेल कदाचित. मला काहीच माहिती नाही. हे माझं काम नाही. तो आपल्या खोलीत गेला. फोनवर रंजना म्हणते, हॅलो. विनीत म्हणतो, मॅडम मी तिला रूममध्ये घेऊन जाणार आहे. रंजना म्हणते, ठीक आहे, छान. कॉल संपला. हॉटेलमध्ये कॉलनंतर विनीत आला आणि जाणून बुजून तिच्या कपड्यांवर वाईनचा ग्लास ओतला. विनीत म्हणतो, अरे सॉरी अंजली, चूक झाली. अंजली म्हणते, काही नाही, मला काही झालं नाही. विनीत म्हणतो, पण चल, येथे माझा रूम आहे, जा आणि कपडे बदल लवकर. अंजली म्हणते, ठीक आहे, मला जायचं आहे, उशीर होत आहे. विनीत म्हणतो, प्लीज, माझ्यामुळे झालं आहे, फार वेळ लागणार नाही. अंजली म्हणते, ठीक आहे, बरोबर. ते रूममध्ये गेले. तिने कपडे बदलले. अंजली म्हणते, आता मी जात आहे, खूप उशीर झाला आहे. विनीत म्हणतो, पण वाईन नाही पिलीस अजून, चल एक ग्लास घे. अंजली म्हणते, ठीक आहे, मी जाईन. तो तिला वाईन देतो. त्यात झोपेच्या गोळ्या टाकलेल्या होत्या. तिने ते प्यायली, चांगलीच प्यायली आणि नंतर बाय म्हणून दाराकडे निघाली. अचानक त्याने तिला पकडले. अंजली म्हणते, विनीत काय करतोयस? विनीत म्हणतो, अंजली तू इतक्या काळापासून माझं ऐकत राहिलीस. आता शेवटची एक विनंती करतोय, ती पण पाळशील ना? अंजली म्हणते, पण सोड मला. विचार विचार. विनीत म्हणतो, अंजली फक्त एका रात्रीसाठी माझ्यासोबत झोप. अंजली स्तब्ध झाली. अंजली म्हणते, काय काय म्हणतोयस? सोड माझा हात विनीत, मला जायचं आहे. विनीत म्हणतो, नाही, तू इथून जाऊ शकणार नाही. अंजली म्हणते, प्लीज विनीत, सोड मला, मी जात आहे. ती दार उघडण्याचा प्रयत्न करते, परंतु तो उघडत नाही. तो तिला पलंगावर ओढतो. अंजली म्हणते, विनीत काय करतोयस? प्लीज नको असं काही करूस, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. ती आपला फोन घेते, पण त्याने ते पकडून अचानक बंद केला. विनीत म्हणतो, आता तू जाऊ शकणार नाहीस अंजली, तू आता माझ्याकडे आहेस. अंजली म्हणते, प्लीज विनीत, जवळ येऊ नकोस. तिला चक्कर येते आणि तिच्या दृष्टीस कळबळ होते. अचानक तिने काहीतरी उचलून त्याच्यावर मारले आणि खाली घसरली. विनीत म्हणतो, मूर्ख करून काय मारायचं धाडस केलंस? बघतो कोण आहे मी. तो पटकन एका कापडाने तिचे हात घालते आणि तिला बांधून ठेवून तिच्या मागे होण्याची वाट पाहू लागला. घरी अर्जुन मनात म्हणतो, ती अजून का नाही आली? बराच उशीर झाला आहे. त्याने फोन उचलला आणि कॉल करायला सुरुवात केली, पण फोनसुद्धा बंद होता. तो अनेक वेळा कॉल करतो. त्यानंतर त्याचा फोनही अचानक ऑफ झाला. तो खाली आले आणि रंजनाला पाहिले. अर्जुन म्हणतो, थोडा मला फोन दे ना, माझ्या फोनची बॅटरी संपली आहे. रंजना म्हणते, हो देते. ती आपला फोन त्याला देते. तो अंजलीला कॉल करतो, पण ती अजूनही बंदच. त्यावेळी त्याला एक मेसेज दिसला आणि तो विनीतकडून होता. मेसेजमध्ये नाव अंजलीच्या नावाने होतं. तो मेसेज उघडतो. मेसेज विनीतकडून, मॅडम मी अंजलीला पकडून ठेवले आहे. ती आता झोपलेली आहे. ती जागी आली की मी करीन. मॅडम ती खूप सुंदर आहे. नक्कीच मारायचं आहे का? आणि मेसेजसोबत 2 बांधलेल्या हातांच्या फोटोसुद्धा पाठवलेली होती. त्याच्या तोंडातून शब्दही निघत नव्हता. तो काहीही करू शकत नव्हता. त्याचा राग उमटला. ती असं कसं करू शकते? तिला मारायचं? माझी अंजली, माझं बाळ, मी रंजनाला दाखवून देईन, काहीही झालं तर. तो मनात रडत होता. त्याचे अश्रू हट्टाने ओघळत होते. रंजना म्हणते, अर्जुन तू का रडतोय? अर्जुन अचानक तिला चापट मारतो. तिचे केस पकडतो आणि विचारतो, माझ्या अंजली कुठे आहे? माझी अंजली कुठे आहे? रंजना म्हणते, अर्जुन मला वेदना होत आहेत, सोड मला, मला काहीच कळत नाही, मला माहीतच नाही ती कुठे आहे. अर्जुन म्हणतो, अरे तुला माहिती नाही का? असा कसा अभिनय करू शकतेस? तुला वाटतं असं केल्यावर मी तुझ्यावर वाहीन का? जर तिच्यासोबत काही झालं तर तुझे मी तुकडे करेल. रंजना म्हणते, अर्जुन ते मी. अर्जुन म्हणतो, तू तिला कुणाला दिलंस का? आणि तिला मारायला सांगितलं? तू मनुष्य आहेस का? जर तिच्यासोबत काही झाले तर मी तुझा शेवट करीन बेवकूफ. सांग कुठे आहे ती?
त्याने तिचे केस जोरात पकडले. ती आता काही करू शकत नव्हती. रंजना म्हणते ठीक आहे, सांगते अर्जुन, प्लीज सोड मला. अर्जुन म्हणतो कुठे सांगणार आहेस? तुला वाटतं सगळं सांगून मी तुला सोडेन का? हत्या इतकी सहज आहे तुझ्यासाठी? तो तिला तिच्या खोलीत ओढून नेऊन बांधून ठेवतो. अर्जुन म्हणतो आता सांग, ती कुठे आहे? रंजना म्हणते ती ती स्काय हॉटेलमध्ये आहे. अर्जुन म्हणतो कोणत्या रूममध्ये, लवकर सांग. रंजना म्हणते हो, रूम 669. तो झपाट्याने निघून गेला. हॉटेलमध्ये थोड्या वेळाने अंजलीला जाग आली. विनीत म्हणतो हा, उठलीस का माझी अंजली? अंजली खूप थकलेली होती. अंजली म्हणते काय? विनीत तू काय करत आहेस? प्लीज सोड मला. मी तुझ्यासोबत काय केलं? प्लीज सोड. विनीत म्हणतो अरे आत्ता तू जाऊ शकतेस किंवा कधीही जाऊ शकत नाहीस. आज तू माझ्यासोबत झोपली आहेस. काय म्हणतेस, ठीक आहे का? अंजली सदम्यात होती. ती म्हणते काय? नाही, तू असं कसं करू शकतोस? प्लीज सोड मला. विनीत म्हणतो ठीक आहे, मी तुला उलगडेन, पण आज झोप. ती रडू लागली. त्याने तिला सोडले. अचानक ती उभी राहून त्याला ओढून बसून दाराकडे निघाली. विनीत म्हणतो तुला वाटतं मी तुला इतकं सहज सोडेन का? त्याने अचानक तिला पलंगावर ओढून घेतले. तिने त्याच्या हातावर जोरात चावले. विनीत म्हणतो काय करतेस? त्याने तिला थप्पड मारला आणि तिच्या जवळ जवळ आला. विनीत म्हणतो बरं बेबी, मी आणखी थांबू शकत नाही. अंजली म्हणते प्लीज जवळ येऊ नकोस. विनीतने तिला घट्ट पकडले. स्वतःची शर्ट काढली. ती जोरात रडत होती. काहीच करू शकत नव्हती. त्याने तिच्या मानेवर चुंबन देण्यास सुरुवात केली. स्काय हॉटेल, तिथे अर्जुन दाखल होतो. अर्जुन तिथे पोहोचला. तो खाली तपासायला लागला. सर्व खोल्यात धावला आणि जोरात अंजलीचे नाव ओरडत होता. सर्व खोल्या तपासल्या. तो तिला फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण फोन अजूनही बंदच होता. शेवटी त्याला रूम मिळाली. तो झपाट्याने धावला आणि दार उघडले. तेथे विनीत आणि अंजली होते. ती रडत होती. त्याच्यापासून लांब पडण्याचा प्रयत्न करत होती. अर्जुन ओरडला, तू किती कुटील आहेस, असं कसं करू शकतोस? तो विनीतकडे धावला आणि त्याला जोरात मारले. त्याने खूपच मारले. विनीतच्या नाकातून रक्त आले. त्यावेळी अंजली उभे राहण्याचा प्रयत्न करत होती, पण भीतीने थरथरली होती. दोघे अद्याप लढत होते. अचानक विनीतने अर्जुनला ढकलले आणि अंजलीकडे जाऊन चाकू काढला. विनीत म्हणतो मागे हट, नाहीतर मी तुला मारून टाकेन. अंजली रडत म्हणते अर्जुन. अर्जुन म्हणतो अंजली बघ, माझ्याकडे राहा, घाबरू नकोस, मी इथेच आहे. तो हळूहळू तिला जवळ जात होता, पण विनीत ओरडला. विनीत म्हणतो जर तू आणखी एक पाऊल उचललास तर मी तिला मारून टाकेन. अर्जुन थांबला. अर्जुन म्हणतो बघ, तिला काहीच करू नकोस, तू माझ्याशी लढू शकतोस, तिला सोड. विनीत म्हणतो पण मला ती हवी आहे, तुझी नाही. अर्जुन त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. अचानक विनीत म्हणाला माझ्याकडे अजून काही पर्याय नाही, अलविदा अंजली. तो अचानक तिच्या पोटात खंबीर मारतो आणि नंतर काठीने तिच्या डोक्यावर वार करायला घेतला. अर्जुन म्हणतो नाही. मग विनीत तिथून पळून गेला. अर्जुन तिच्या जवळ गेला. अर्जुन म्हणतो अंजली प्लीज डोळे उघड, माझ्यासोबत असं करू नकोस, प्लीज अंजली उठ ना. तो रडायला लागला. तिला उठवायचा प्रयत्न करत होता, पण ती खाली पडली होती. तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं. ती त्याच्याकडे बघत होती, पण काही बोलू शकत नव्हती. अंजली म्हणते अर्जुन मला माफ कर, मला नाही वाटत मी वाचेन, खूप त्रास होतोय. अर्जुन म्हणतो नको अंजली, असं बोलू नकोस, तू नक्की वाचशील, असं बोलू नकोस, माझ्याजवळ राहा, मी तुला एकटीला सोडणार नाही, मी ॲम्ब्युलन्सला फोन करतो. त्याने लगेच ॲम्ब्युलन्सला फोन केला. अंजली रडत डोळ्यातून पाणी गळत म्हणते अर्जुन मला तुझ्याशी बोलायचं आहे. अर्जुन म्हणतो नको, आता बोलू, तुला थकवा येईल, तू डोळे मिटू नकोस, प्लीज माझ्याजवळ राहा. अंजली म्हणते पण मला हे सांगायलाच हवं, नाही तर. अर्जुन खूप रडत म्हणतो प्लीज अंजली, असं बोलू नकोस. अंजली म्हणते अर्जुन मी तुला खूप प्रेम करते, खूप, मला तुझ्यासोबत राहायचं होतं, शेवटचं एकदा मला किस कर. अर्जुन म्हणतो काय? शेवटचं नाही अंजली, असं म्हणू नकोस. त्याने तिला घट्ट मिठी मारली. मी सुद्धा तुझ्यावर खूप प्रेम करतो अंजली, असं म्हणत तिला किस केलं. अर्जुन म्हणतो आता असं म्हणू नकोस, ॲम्ब्युलन्स येते, तू वाचशील. अंजली म्हणते हो. अर्जुन खूप दुखतंय, मला मिठी मार. त्याने तिला मिठी मारली. काही वेळाने अर्जुन म्हणतो अंजली. ती उत्तर देईना. तो घाबरला. त्याने तिच्याकडे पाहिलं, ती उठत नव्हती, ती उत्तर देत नव्हती. अर्जुन म्हणतो अंजली, अंजली असं करू नकोस, अंजली. तो तिला हातात उचलून बाहेर घेऊन गेला. तेवढ्यात ॲम्ब्युलन्स आली आणि डॉक्टरांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तो तिचा हात घट्ट धरून रडत होता.
ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टर आले आणि तिला ऑपरेशन रूममध्ये घेऊन गेले. तो बाहेर थांबला. काहीच करू शकत नव्हता. खूप घाबरला होता. थोड्या वेळाने त्याने काकूला फोन केला. अर्जुन फोनवर म्हणतो, काकू. काकू म्हणता, हो अर्जुन, तुझा आवाज असा का? काय झालंय का? तू आणि अंजली कुठे आहात? अर्जुन म्हणतो, काकू ऐका, मी सगळं सांगतो. त्याने सगळं सांगायला सुरुवात केली. काकू म्हणजेच त्यांची मोलकरीण म्हणते, काय? मरायला? तिने असं कसं केलं? अर्जुन म्हणतो, काकू ऐका, हा आईचा प्लॅन आहे. तुम्ही माझ्यासारखं करा. काकू म्हणते, ठीक आहे सांग. अर्जुन म्हणतो, प्लीज आपल्या दरवाजाचा पासवर्ड बदला. आईसुद्धा आत येऊ देऊ नका. आणि माझ्या रूममध्ये मी रंजनाला बांधून ठेवलंय. प्लीज तिच्याकडे लक्ष ठेवा. ती पळून जाईल. मी आज परत येऊ शकेन असं वाटत नाही. तो रडायला लागला. मोलकरीण काकू म्हणतात, रडू नकोस बाळा. अंजली ठीक होईल. मी रंजनाकडे लक्ष ठेवते. इथलं काही तू काळजी करू नकोस. अंजलीची काळजी घे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे काकू. फोन कट झाला. 1 तासाने डॉक्टर ऑपरेशननंतर आले. अर्जुन लगेच उठला आणि त्यांच्या जवळ गेला. अर्जुन म्हणतो, डॉक्टर, माझी अंजली कशी आहे? डॉक्टर म्हणतात, घाबरू नका. तुम्ही तिला वेळेत इथे आणलंत. ऑपरेशन व्यवस्थित झालंय. पण ती अजून बेशुद्ध आहे. तिच्या डोक्याला खूप मार बसलाय. ती उठते का ते पाहावं लागेल. तिला रूममध्ये शिफ्ट केलं. अर्जुन तिच्या जवळ गेला. ती अजूनही उठली नव्हती. अर्जुन म्हणतो, अंजली प्लीज उठ. मला रडवू नकोस. तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. अंजली. तो तिचा हात धरून बसला आणि झोपला. थोड्या वेळाने तो अचानक उठला आणि अंजलीकडे पाहिलं. ती अजूनही उठली नव्हती. डॉक्टर आला. अर्जुन म्हणतो, डॉक्टर, ती अजून जागी का होत नाही? डॉक्टर म्हणतात, याला थोडा वेळ लागेल. तुला थांबावं लागेल. जा आणि काही खा. ती जागी झाल्यावर तुला ताकदवान राहणं गरजेचं आहे. अर्जुन म्हणतो, नको डॉक्टर, मी तिच्याजवळच राहीन. ती जागी होऊन मला न पाहता घाबरेल. मला ते नको आहे. डॉक्टर म्हणतात, मग तुला तिच्या जागी होऊन तुला बघून दुःखी व्हायचं आहे का? अर्जुन शांत झाला. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी जाईन. तो कॅफेटेरियात गेला, जेवण केलं आणि कपडे बदलायला गेला. पण ती अजून जागी झाली नाही. तो तिच्याजवळच झोपला. पुढच्या दिवशी तो तिच्याजवळ खुर्चीवर झोपला होता. थोड्या वेळाने उठून तिला पाहिलं. ती अजूनही जागी झाली नव्हती. अर्जुन म्हणतो, अंजली, तू मला एवढं काळजीत का टाकतेस? प्लीज उठ. डोळ्यातून अश्रू पडत होते. तो तिला काही क्षण पाहत राहतो. अर्जुन म्हणतो, मला हवंय की तू मला पाहून सांगशील की मी तुझ्यावर प्रेम करते. प्लीज लवकर उठ. मग तिने डोळे उघडले आणि अर्जुनकडे पाहिलं. अर्जुन खूप खुश होऊन म्हणाला, अंजली, तुला जाग आली? अंजली म्हणते, तू कोण आहेस? अर्जुन म्हणतो, हां, तू कोण आहेस? अर्जुन म्हणतो, काय? अंजली म्हणते, तू माझं नाव कसं ओळखतोस? तुला माझी ओळख आहे का? अर्जुन म्हणतो, अंजली प्लीज खेळू नकोस. तुला खरंच माझ्याबद्दल माहिती नाही का? मी तुझा नवरा आहे. अंजली म्हणते, काय? मला कोणी नवरा नाही. मी लग्न केलेलं नाही. तू कोण आहेस? अर्जुन म्हणतो, अंजली. तो काहीही बोलू शकला नाही. मग अंजली खूप हसली आणि अर्जुनकडे पाहिलं. अंजली म्हणते, अर्जुन, तुला माझी ओळख नाही का? अर्जुन म्हणतो, अंजली म्हणते, मी फक्त तुला भडकवते आहे. माझा गोड नवरा विसरूच कसं? अर्जुन म्हणतो, काय? अंजली म्हणते, ही ही, माफ कर. अर्जुन म्हणतो, तू असं कसं जोक करू शकतेस? अंजली म्हणते, सॉरी अर्जुन, मी फक्त. अर्जुन म्हणतो, फक्त काय? तुला ठाऊक आहे का मी किती घाबरलो होतो? अंजली म्हणते, मलाही. मग त्याने तिला घट्ट मिठी मारली. अर्जुन म्हणतो, मी खूप खुश आहे अंजली. अर्जुन म्हणतो, माझा विचार होता की तू. अंजली म्हणते, काय? की मी तुझ्याशिवाय मरून जाईल. मी तुझ्यासोबतच मरेल. अर्जुन म्हणतो, कसं तू मरशील? अर्जुन, जोक थांबव. तू त्या माणसाच्या खोलीत का गेलीस? अंजली म्हणते, माझ्या कपड्यावर पाणी पडले म्हणून ते बदलायला गेले. अर्जुन म्हणतो, तू मला का नाही बोलावलंस? अंजली म्हणते, त्याने ते घेतला आणि बंद केला. अर्जुन म्हणतो, अंजली, तुला धोका दिल्याबद्दल मला माफ कर. अंजली म्हणते, काय माफी अर्जुन? तू काही केलं का? ते त्याचं कारण होतं. अर्जुन म्हणतो, जर मी उशिरा पोहोचलो असतो तर तुला त्रास झाला असता. अंजली म्हणते, पण काही झालं नाही अर्जुन, काळजी करू नकोस. मी ठीक आहे. फक्त लहान जखम आहे. अर्जुन म्हणतो, काय लहान? तू 1 दिवस झोपलीस हे लहान आहे का? अंजली म्हणते, काळजी करू नकोस. मला आता वेदना नाहीत. अर्जुन म्हणतो, हो. आता कुठेही न जाता माझ्यासोबतच राहा. प्रत्येक तास, 24 तास मला सोडू नकोस. ठीक आहे? अंजली म्हणते, ठीक आहे. पण मी बाथरूमला कशी जाऊ? काही मिनिटांसाठी तुला सोडून चालेल का? अर्जुन म्हणतो, नाही, चालणार नाही. अंजली म्हणते, काय? मग बाथरूमला कसं जाऊ? अर्जुन हसत म्हणतो,
अंजली त्याला मारत म्हणते, काय विचार करतोयस? अर्जुन म्हणतो, मला मारणं थांबव, मी फक्त जोक केला. अंजली म्हणते, अर्जुन तुला कसं ठाऊक झालंस की मी तिथे आहे? मग तू वेळेवर कसा पोहोचलास? अर्जुन म्हणतो, ही एक योजना होती अंजली. अंजली म्हणते, काय योजना? काय म्हणत आहेस? अर्जुन म्हणतो, रंजना यामागे होती. अंजलीला धक्का बसला. तिने रडायला सुरुवात केली. अंजली म्हणते, ती माझ्यासोबत असं कसं करू शकते? मी तिला काही केलं नाही अर्जुन. ती का? अर्जुन म्हणतो, रडू नकोस अंजली, मी तिला धडा शिकवेन. काळजी करू नकोस. अंजली म्हणते, अर्जुनने तिच्या चेहऱ्यावरून अश्रू पुसले आणि कपाळावर चुंबन दिले. अर्जुन म्हणतो, दुःखी होऊ नकोस. मी इथे आहे, तुला कधीही सोडणार नाही. वचन दे मला की काहीही घडलं तरी तू मला कधीही सोडणार नाहीस. अंजली म्हणते, मी वचन देते अर्जुन, मी तुला कधीही सोडणार नाही. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. डॉक्टर आला आणि तिला तपासलं. डॉक्टर म्हणतात, ती आता ठीक आहे, घरी जाऊ शकतेस. पण जड वस्तू उचलू नकोस आणि जास्त वेळ चालू नकोस. तुझं डोकं दुखत आहे. वेदना झाल्यास मला सांग. अंजली म्हणते, ठीक आहे डॉक्टर. तिने कपडे बदलले आणि तयार झाली. अंजली म्हणते, चला अर्जुन, जाऊया. अर्जुन म्हणतो, तू ऐकलंस का? डॉक्टर म्हणाला चालू नकोस. अंजली म्हणते, मी चालले नाही. फक्त काही मिनिटांसाठी आपल्याला बाहेर जावं लागेल. ठीक आहे ना? अर्जुन म्हणतो, नाही चालणार. अंजली म्हणते, काय म्हणतोस अर्जुन? मग मी घरी कशी जाईन? तुला माझ्या हातात घेऊन नेणार का? चल जाऊया अर्जुन, लहान मुलांसारखं वागू नकोस. अर्जुन म्हणतो, हो ठीक आहे, मी तुला घेईन. अर्जुनने तिला आपल्या हातात घेतले आणि बाहेर गेले. सगळे लोक त्यांच्याकडे पाहत होते. अंजली म्हणते, अर्जुन मला खाली सोड, सगळे बघत आहेत, लाज वाटते. अर्जुन म्हणतो, नाही, कधीही नाही. मी तुझा नवरा आहे, ठीक आहे? ती हाताने डोळे बंद करून बसली. तो तिला कारमध्ये ठेवतो आणि ड्रायव्हिंग सुरू केली. अंजली म्हणते, तू वेडा आहेस का? सगळे बघत आहेत. अर्जुन म्हणतो, काही नाही अंजली. अंजली म्हणते, ते घरी पोहोचले. मोलकरीण म्हणते, अंजली तू ठीक आहेस ना? अंजली म्हणते, हो काकू ठीक आहे. त्यानंतर ते त्यांच्या खोलीत गेले आणि अंजलीने रंजनाला पाहिलं. अंजली म्हणते, तिला इथे कोणी बांधलं आहे? अर्जुन म्हणतो, मी. अंजली म्हणते, काय अर्जुन, तिला सोड. अर्जुन म्हणतो, नाही, तू असं कसं बोलू शकतेस? तिनेच तुझ्याशी असं केलं. अर्जुन म्हणतो, इथे विश्रांती घे अंजली. तो रंजनाजवळ गेला आणि तिला बांधलेलं मोकळं केलं. रंजना म्हणते, माफ कर अर्जुन. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या या कथेचे हे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा. दोघी व्हिडिओना जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.